महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विराट असं दर्शन दाखवणारा हा सगळा उत्तुंग असा सोहळा आहे। एकूणच थोडासा तांत्रिक गोंधळ झाला आणि या सेटचा आता भडका हळूहळू उडालेला आहे। या क्षणाचा खरं तर दिमागदार सोहळ्याला लागलेली ही दुर्घटनेची झालर आहे आणि क्षणार्धात या सगळ्या सेटनं पेट घेतलाय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते आहे। महाराष्ट्राला महासलाम देण्यासाठी लागलेल्या सगळ्या मंचाला आता क्षणार्धात आगीच्या लोळाने त्याचं स्वरूप घेतलंय। आपण या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी बघतोय। खरं तर आगीच्या निमित्तानं जे फायर वर्क केलं होतं ते जाळण्याची यंत्रणा उभी केली होती, मात्र लगेचच फायर सिस्टीम विझवण्याची, पण आगीचे लोळ एवढे भयानक आहेत की बघता बघता या सगळ्या सेटला आग लागलेली आहे। या क्षणाची सगळ्यात दुःखद बातमी खरं तर महाराष्ट्र रजनीचा गिरगाव चौपाटीवर हा दिमागदार सोहळा लागला होता। क्षणार्धात काय होतंय न होतं हे कळण्याच्या आत वाजले की 12 ही लावणी संपतानाच आगीच्या लोळांनी संपूर्ण स्टेजला आता घेरलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी सगळ्यात आधी झी24 तासवर तुम्ही बघताय दिमागदार सोहळ्याला हे गालबोट लागलेला आहे। क्षणार्धात या स्टुडिओला या सगळ्या सेटला आग लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्टेजच्या बाजूलाच सगळ्यात महाराष्ट्राचे नव्हे तर अवघ्या देशाचे पंचप्राण समजले जाणारे सगळे बॉलिवूडचे कलाकार इथं उपस्थित आहेत। आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क सुरू होतोय, पण आपण बघू शकता या दृश्यातनं की किती विलक्षण पद्धतीनं आग लागली आहे आणि क्षणार्धात छोटीशी वाटणाऱ्या आगनं अवघा सेट आपल्या आगीच्या या सगळ्या जाळीमध्ये ज्वालांमध्ये आपल्या भस्मसात करते की काय अशी भीती निर्माण झाली आहे। या क्षणाची मोठी बातमी महाराष्ट्र रजनीचा गिरगाव चौपाटीवर सुरू असणाऱ्या दिमागदार सोहळ्याला आगीच्या ज्वाळांनी अखेर पेट घेतलाय। संपूर्ण लाईट्स ऑफ करण्यात आलेल्या आहेत, सगळ्या लाईट्स ऑफ केल्या आहेत। दिमागदार सोहळ्याला गालबोट लागलेला आहे। आपण बघू शकता सर्व महत्त्वाचे सेलिब्रिटीज, महाराष्ट्रातले राजकारणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे महाराष्ट्रात आता गुंतवणूक करणार आहेत तसेच सगळ्या मोठमोठ्या देशांचे डेलिगेशन या ठिकाणी उपस्थित आहेत। सुदैवानं अग्निशमन यंत्रणा उपस्थित आहेत आणि त्यांनी आता ही आग विझवण्याचं काम सुरू केलंय, पण तत्पूर्वी संपूर्ण सेटला आग लागली। या क्षणाची थेट दृश्य तुम्ही बघताय। महाराष्ट्र रजनीचा गिरगाव चौपाटीवरचा हा सोहळा आहे। दिमागदार सोहळ्याला गालबोट लागलेला आहे। अवघ्या क्षणापूर्वी देखील कोणी कल्पना केली नव्हती आणि अचानक एक आग आणि या एका आगीच्या ठिणगीनं पेटलेला हा सगळा गिरगावचा या स्टेजचा हा सगळा परिसर दिसतोय। आग किती भयानक आणि प्रचंड आहे आपण समजू शकतो। अत्यंत भीषण अशी दृश्य आहेत। या स्टेजला ही भीषण आग लागलेली आहे। आपण पाहू शकता झी24 तासचे सर्व झी मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। क्षणार्धात कोणी विचार देखील केला नव्हता एक जे फायर सेटिंग असतं त्या फायरचा ब्लास्ट होऊन ही स्टेजला आग लागली आणि संपूर्ण स्टेज त्याच्या भोवती असलेल्या प्लास्टिकच्या आवरणामुळे जळून खाक झालेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी गिरगावमध्ये महाराष्ट्र रजनीचा कार्यक्रम सुरू होता आणि यावेळी ही स्टेजला भीषण अशी आग लागली आहे। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या सोबत आहेत। दीपाली, नेमकं काय घडलंय, काय सांगाल? ऋषी, इथे महाराष्ट्र मेक इन इंडियाचा जो कार्यक्रम सुरू होता, लावणी सुरू होती आणि त्यामध्येच आता स्टेजला आग लागलेली आपण दृश्य पाहू शकतो। अचानक ही आग लागलेली आहे। आग कशामुळे लागली याचं कारण अजून स्पष्ट नाहीये। अचानक आग लागली आहे। सध्या जेवढेही मान्यवर आणि गेस्ट या ठिकाणी होते त्या सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। फायर ब्रिगेडची सध्या एक गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे। मात्र अग्निशमन दलाची किंवा एक गाडी आहे। मुंबई पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। नक्कीच दीपाली, या क्षणी समुद्र किनारी हा कार्यक्रम होतोय, वाऱ्याचा वेग आणि त्यामुळे ही आग भडकल्याची शक्यता आहे आणि आगीला पेट घेण्याचं स्टेजचं जे सामान होतं त्यामुळे ही आग जोरात भडका उडालाय, काय सांगाल? दीपाली जगताप यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, पण मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन ती पहिली दृश्य आपल्याकडे आहेत ती काही दृश्य आम्ही तुमच्या समोर थोड्याच वेळात दाखवू, पण या क्षणाची दृश्य किती भीषण आहेत बघा। या सगळा हा सेट जळून खाक झालेला आहे। मेक इन इंडियात महाराष्ट्र रजनीचा कार्यक्रम सुरू होता।
ही आपण पाहू शकता, हीच ती सुरुवातीची दृश्य. आगीनं छोट्याशा स्वरूपात घेतलेलं रूप होतं आणि बघता बघता क्षणार्धात होत्याचं नवतं झालं. आपण बघू शकता आगीच्या ज्वाळांनी कुठल्या क्षणाला जो पेट घेतला तो बघा. सुरुवातीपासून त्याच्यावर कंट्रोल करण्याचे प्रयत्न होते, पण जो आगीचा भडका, जे वायरिंग, जे लाईट्स, जे नेपथ्य होतं, त्याने हा भडका उडत गेला आणि या सगळ्या दिमागदार सोहळ्याला गालबोट लागलं. आमचे प्रतिनिधी विनोद पाटील आपल्या सोबत आहेत. विनोद, आग अतिशय भीषण आहे. स्टेजचा जवळजवळ सर्व भाग या आगीत गेलाय. काय नेमकं दिसतंय आपल्या समोर? कार्यक्रम सुरू असताना ही आग लागली. स्टेजच्या खालच्या बाजूला काहीतरी गडबड झाली आणि शॉर्ट सर्किट झाला असावा असा अंदाज आहे आणि त्यामुळे ही आग लागली. परंतु आग विझवण्याचं अग्निशमन यंत्र इथं आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही इथं दाखल झालेल्या आहेत. परंतु आग फार मोठी आहे, त्यामुळे नियंत्रण आणणं फारच कठीण जात आहे. कुठलीही जीवितहानी झालेली नाही अजून, कारण की सगळ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चाललेले आहेत सुरक्षा यंत्रणांचे. त्याच्यामुळे सर्वजण सुरक्षित आहेत. आता स्टेजवर कुणीही नाहीये. नक्कीच विनोद, सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी हा आहे की या क्षणाला महाराष्ट्राचं निम्म मंत्रिमंडळ, अमिताभ बच्चन सारखे सगळं सेलिब्रिटी आहेत, त्यांच्या आणि फॉरेनच्या डेलिगेशनच्या संदर्भातल्या त्यांच्याबद्दल काय सांगाल, सुरक्षा व्यवस्थेबद्दल? सगळेजण पुढच्या लाईनीत, सगळे व्हीआयपी जे होते, जे काही सेलिब्रिटी होते आणि मंत्रिमंडळ जे होतं, जे काही मान्यवर होते, ते पुढच्या लाईनीतच बसले होते आणि स्टेजला आग लागल्यामुळे सगळ्यात आधी त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. सर्वांना बाहेर काढण्यात आलं. सुरक्षितरित्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. सर्व पोलीस यंत्रणा इथं सज्ज आहे. कुठलंही पॅनिक होण्याचं कारण नाही आहे आणि कुठलीही घाबरवण्याचं किंवा काही हे पसरवण्याचं कारण नाही आहे. त्याच्यामुळे सर्वजण सुरक्षित स्थळी हलवण्यात यंत्रणांचे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यामुळे आता जवळ या स्टेडियम मधून, या जागेवरून सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही ऋषी. नक्कीच विनोद, आता मला सगळ्यात महत्वाची बातमी आपल्याकडनं ही हवी आहे की आता आग विझवण्यासाठीची यंत्रणा तिथे कितपत दाखल झाली आहे? हॅलो ऋषी पुन्हा ऋषी. विनोद, आग विझवणारी अग्निशमन यंत्रणा कितपत दाखल झाली आहे? आमचे प्रतिनिधी विनोद पाटील आपल्या संपर्कात आहेत. कार्यक्रम सुरू होण्याआधी काही अग्निशमन दलाची पथकं इथं तैनात करण्यात आलेले होते. कुठलीही अनुचित घटना घडण्यासाठी जी काही यंत्रणा लागते ती आधी सज्ज करून ठेवण्यात आलेली होती. त्याच्यामुळे सध्या तरी एकच अग्निशमन दलाची गाडी इथं दाखल झालेली आहे आणि तिच्या माध्यमातून आग विझवण्याचं काम सुरू आहे. परंतु अजून अग्निशमन दलाच्या गाड्या इथं बोलवणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भातली कार्यवाही सुरू आहे. कृषी. नक्कीच विनोद, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या क्षणी त्या सेटला लागलेली आग आणि आगीनं घेतलेलं क्षेत्र कितपत आहे, काय सांगाल? पूर्ण स्टेज जर पाहिलं तर ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे. वरती जे काही लाईट्स वगैरे सगळं जे काही होतं ते संपूर्णपणे आगीत भस्मसात झालेलं आहे आणि आग फारच मोठी आहे, याबद्दल काहीही शंका नाही. परंतु जे कार्यक्रमाला जी लोक हजर होती त्यांना बाहेर काढण्यात पोलीस यंत्रणांना यश येताना दिसतंय. आता या कार्यक्रमस्थळी कुणीही नाही, जागा बऱ्यापैकी निर्मनुष्य आहे. त्याच्यामुळे आग विझवण्यासाठी जे काही अडथळे होते ते दूर झाले आहेत. परंतु आग आटोक्यात आलेली नाही. आग मोठ्या प्रमाणावर भडकलेली आहे. त्याच्यामुळे ही आग विझवण्यासाठी अजून काही अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावणं किंवा त्या येणं अपेक्षित आहे. त्या कदाचित रस्त्यावर असतील, परंतु आता एकच गाडी असल्यामुळे आग आटोक्यात आणणं फारच कठीण जात आहे ऋषी. नक्कीच विनोद, या सगळ्या आगीचं हे सगळं व्यापक स्वरूप लक्षात घेता तू त्या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.